ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण श्री अरबिंदो यांच्या एका महत्त्वाच्या विचारावर बोलणार आहोत, समर्पण. त्यांच्या मते मानवी स्वभावाचं दिव्य प्रकृतीत रूपांतर कसं होऊ शकतं याचा एक सखोल विचार आहे. अगदी. उद्देश हा की या परिवर्तनासाठी काय गरजेचं आहे ते समजावून घेणं. म्हणजे हा विषय आपल्याला आपल्या मर्यादांच्या पलीकडे कसं जायचं, एका वेगळ्या दिव्य अवस्थेपर्यंत कसं पोहोचायचं याचा मार्ग दाखवतो असं म्हणायला हरकत नाही. आणि इथे जे समर्पण आहे ना, ते काही वरवरचं नाहीये, ते खूप खोलवरचं सर्वसमावेशक आहे. अच्छा, मग हे समर्पण नक्की साधायचं कसं, म्हणजे काय करावं लागतं? तर इथे श्री अरबिंदो म्हणतात की 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. 3 गोष्टी. ओके. पहिली कोणती? पहिली आहे चेतना. चेतना म्हणजे सजगता. हो, सजगता. आपलं मन, आपलं हृदय, आपला प्राण एवढंच नाही तर आपलं भौतिक शरीर सुद्धा. म्हणजे या सगळ्यांनी श्रीमाताजी आणि त्यांच्या कार्याबद्दल जागरूक असणं गरजेचं आहे. ही फक्त डोक्याने समजायची गोष्ट नाहीये. बरं. तर अस्तित्वाच्या प्रत्येक पातळीवर, अगदी आपल्या शरीरातल्या पेशींपर्यंत ही जाणीव पोचायला हवी असं ते म्हणतात. बापरे, अगदी पेशींपर्यंत? हो. हे खूपच सखोल आहे. आणि दुसरी गोष्ट काय? दुसरी आहे घडणसुलभता, प्लॅस्टिसिटी. घडणसुलभता हा शब्द जरा वेगळा आहे. म्हणजे काय नक्की? प्लॅस्टिसिटी? हो, घडणसुलभता म्हणजे कसं आहे ना, स्वतःला बदलू देण्याची क्षमता, लवचिकता. ओके, म्हणजे फ्लेक्सिबिलिटी. अगदी. आपलं मन, आपल्या भावना, आपलं शरीर हे त्या वरून येणाऱ्या शक्तीला प्रतिसाद द्यायला किती तयार आहेत, किती मोकळे आहेत, किती ग्रहणक्षम आहेत, हे महत्वाचं. याचा अर्थ काय? तर आपल्या जुन्या सवयी, आपली ठाम मतं, विचारांचे साचे किंवा शरीराचा एक जडपणा असतो बघा. हो, असतो. म्हणजे अडथळे. हो, तेही स्पष्ट केलंय. उदाहरणार्थ, सतत शंका घेणारं मन नको, किंवा उगाच वाद घालणारं, किंवा स्वतःच्याच इच्छा वासनांना घट्ट धरून ठेवणारा प्राण नको. बरोबर. किंवा बदलायलाच तयार नसणारी, अंधारात छोट्या गोष्टीत रमणारी शारीरिक चेतना नको. म्हणजे ही लवचिकता, ही ग्रहणशीलता खूप महत्वाची आहे. पण मग तिसरा मुद्दा येतो, निःशेष समर्पण. निःशेष समर्पण, टोटल सरेंडर. याचा आणि त्या घडणसुलभतेचा काय संबंध आहे? खूप महत्वाचा संबंध आहे. खरं तर श्री अरबिंदो म्हणतात की हे निःशेष समर्पण केल्यानेच ती खरी घडणसुलभता येते. अच्छा, म्हणजे समर्पण आधी? एक प्रकारे हो. कारण हे समर्पण म्हणजे काय? तर आपल्या अस्तित्वाचा कोणताही भाग, अगदी कोणताही, राखून न ठेवता आपल्या इच्छा, आपले विचार, भावना, अहंकार सुद्धा, सगळं काही त्या दिव्य शक्तीच्या हाती सोपून देणं. ही फक्त डोक्यात करण्याची गोष्ट नाहीये. नाही. तर आपल्या संपूर्ण असण्याची ती एक अवस्था आहे. जेव्हा आपण असं पूर्णपणे समर्पित होतो, तेव्हाच आपण त्या वरून येणाऱ्या गोष्टींसाठी, म्हणजे प्रज्ञा, प्रकाश, शक्ती, सुसंवाद, सौंदर्य, यासाठी खऱ्या अर्थाने खुले होतो. म्हणजे आतले जे अडथळे असतात ते आपोआप कमी होतात. बरोबर. आपल्या आतले जे विरोध असतात, ताठरपणा असतो, तो हळूहळू विरघळायला लागतो. हे ऐकायला खूपच गहन आहे. पण मग हे समर्पण म्हणजे सगळं सोडून निष्क्रिय होऊन बसायचं असं आहे का? हा एक मोठा गैरसमज होऊ शकतो. उलट ही एक अत्यंत सक्रिय अवस्था आहे. सतत सजग राहायचं, आपल्या आत काय बदल घडायला हवेत हे बघायचं आणि त्यासाठी स्वतःला तयार ठेवायचं, उपलब्ध करून द्यायचं. म्हणजे आतून जो विरोध येतो, शंका, हट्ट किंवा आळस, भीती, अगदी त्याला ओळखायचं आणि त्यावर मात करण्यासाठी त्या दिव्य शक्तीला आवाहन करायचं, मदत मागायची. हे सगळं त्यात अपेक्षित आहे. ओके, म्हणजे ही एक ऍक्टिव्ह प्रोसेस आहे, निष्क्रियता नाही. नक्कीच. आणि याचा परिणाम फक्त आपल्या मनावर किंवा भावनांवर नाही होत असं तुम्ही म्हणालात. नाही, तो शारीरिक पातळीवर पण जाणवतो. हे खरंय? हो. आणि इथेच हा विचार खूपच क्रांतिकारक वाटतो मला.
श्री अरविंदोंच्या मते या समर्पणामुळे आणि घडण सुलभतेमुळे आपलं शरीरसुद्धा जागृत होतं, म्हणजे त्याची स्वतःची चेतना विकसित होते. शरीराची चेतना? हो, आणि ती मग अतिमानसिक शक्ती, सुपरमेंटल फोर्स, म्हणजे आपल्या नेहमीच्या मानाच्या पलीकडची जी दिव्य चेतना आणि शक्ती आहे ती ग्रहण करायला सक्षम होते. अच्छा. शरीराला एक वेगळीच ऊर्जा जाणवायला लागते. ते आतून एक वेगळ्या प्रेमानं, आनंदानं भारलं जातं असं वर्णन आहे. आपल्या शारीरिक क्रियासुद्धा अधिक सुसंवादी, अधिक तेजस्वी होऊ शकतात. म्हणजे हा फक्त मानसिक किंवा भावनिक बदल नाहीये? नाही, हा अस्तित्वाच्या भौतिक स्तरावर होणारा बदल आहे, फिजिकल लेव्हलवर. तर या सगळ्याचा सार काढायचा झाला तर खरं समर्पण हे आपल्याला फक्त शांतता देत नाही, तर आपल्या संपूर्ण अस्तित्वाला अगदी शारीरिक पातळीपर्यंत दिव्यत्वासाठी खुलं करतं. बरोबर. यात सक्रिय सजगता हवी आणि बदलासाठीची पूर्ण तयारी हवी. आपल्या आतले जे नैसर्गिक मानवी विरोध आहेत, मर्यादा आहेत, त्यांच्यावर मात करणं हा त्याचाच भाग झाला. अगदी बरोबर. आणि हेच आपल्याला एका महत्वाच्या विचार करायला लावणाऱ्या मुद्द्याकडे घेऊन जातं. कोणता मुद्दा? हाच, की श्री अरबिंदो म्हणतात शरीराच्या पेशीसुद्धा प्रतिसाद देतात, त्या सजग आणि समर्पित होऊ शकतात. आता हा प्रश्न उरतो की ही केवळ एक रूपकात्मक भाषा आहे, एक मेटाफर, की यामागे खरंच एका नव्या दिव्य जीवशास्त्राची, एका बदललेल्या रूपांतरित भौतिक अस्तित्वाची शक्यता दडलेली आहे? खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. म्हणजे फक्त सिम्बॉलिक आहे की लिटरल? बरोबर. हा विचार नक्कीच आपल्याला अजून खोलात जाऊन विचार करायला लावतो. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.